नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर, UPI-मुळे मिटली सुट्या पैशांची चिंता, खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एसटी बस प्रवाशांसाठी ही खुशखबर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबर, UPI-मुळे मिटली सुट्या पैशाची चिंता, खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट। बघा, राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशांना आता तिकिटांसाठी सुट्या पैशांची चिंता करावी लागणार नाही। त्यासाठी महामंडळाने UPI प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सर्व वाहकांसाठी ETIM म्हणजे अँड्रॉइड तिकीट इश्यू मशीन उपलब्ध करून दिले आहेत। त्यामुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशाऐवजी UPI किंवा QR कोड अशा डिजिटल पेमेंटचा वापर करून तिकीट काढता येईल। बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे। कॅशलेस व्यवहाराच्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या UPI पेमेंटची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। वाहनांकडील ETIM वरील QR कोडद्वारे प्रवाशांना तिकिटांचे मोजके पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य आहे। अर्थात प्रवाशांना या सुविधेमुळे खिशात रोख पैसे नाहीत, तसेच सुट्या पैशांसाठी वाहकांसोबत होणारे वाद हे कायमचे मिटले आहेत। या सहज आणि सुलभ तिकीट प्रणालीला प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला असून जानेवारीत प्रतिदिन केवळ 3,500 तिकिटे UPI-द्वारे काढली जात होती। त्यामध्ये मे महिन्यापर्यंत 5 पट वाढ होऊन प्रतिदिन सरासरी 20,400 तिकिटे काढली जात आहेत। बघा आकडे कशा पद्धतीने वाढलेला आहे। एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी बघा, खिशात रोख रक्कम नसतानाही काढता येईल तिकीट। प्रवाशांनी प्रवासात नेहमी वाहकांकडे UPI तिकिटांची मागणी करावी, जेणेकरून सुट्या पैशावरून होणारे वादविवाद टाळले जातील। साहजिकच आपला प्रवास सुखकर व समाधानकारक होईल। UPI पेमेंटद्वारे QR कोडच्या माध्यमातून एसटीच्या सर्व प्रकारच्या बस सेवेमध्ये तिकीट विक्री सुरू केली आहे। त्याचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळांतर्फे करण्यात आले आहे। बघा ठळक बाबी काय आहेत। महिलांना 50% तिकीट योजनेमुळे लालपरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। बसमधील सर्व वाहकांकडे ETIM उपलब्ध आहे। तिकीट काढण्यासाठी फोन पे, गुगल पे यासारख्या UPI पेमेंटची सुविधा करण्यात आलेली आहे। वाहकांकडील अँड्रॉइड तिकीट मशीनवरील QR कोडद्वारे देता येतील तिकिटाचे पैसे। बघा अशा पद्धतीने हे नवीन म्हणजे डिजिटलायझेशनच्या युगामध्ये बस प्रवासामध्ये म्हणजे तुमचे जे वाद होत आहेत ते वाद देखील या ठिकाणी मिटणार आहेत। एकूणच अशा पद्धतीने हा जो एसटी बस प्रवाशांसाठी खुशखबरच एका अर्थाने म्हणावा लागेल। UPI-मुळे तुमची आता सुट्या पैशांची चिंता या ठिकाणी मिटणार आहे व मिटलेला आहे। खिशात रोख रक्कम नसतानाही तुम्हाला तिकीट काढता येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।